नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण एक मंदिराची माहिती बघणार आहोत आणि हे मंदिर आहे भगवान शंकरांचं आणि हे मंदिर कर्नाटक राज्यात आहे. तर आपण त्याची माहिती बघूया. कर्नाटक राज्यात स्थित मुर्डेश्वर मंदिर जे आहे ते हिंदू धर्मासाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. मुर्डेश्वर मंदिराचे महत्त्व पूर्ण जगभरात ओळखलं जातं, कारण हे ठिकाण जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिवमूर्ती तिथं आहे. म्हणून या ठिकाणाला खूप जास्त महत्त्व आहे. मुर्डेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकल तालुक्यातील एक लहान गाव आहे. त्याचा परिचय असा आहे की मुर्डेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक किनारी शहर आहे, कारण का अरबी समुद्र तिथंच आहे. हे सुंदर समुद्र किनारी, प्राचीन मंदिर आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. आता याचा इतिहास असा आहे की याचा इतिहास प्राचीन काळापासून आहे. हिंदू महाकाव्य रामायणात या शहराचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा रामानं शिवाची प्रार्थना केली त्यावेळेस इथं रामानं शिवाची प्रार्थना केली. नंतर शहरावर चालुक्य राष्ट्रकूट आणि विजयनगर साम्राज्यासह विविध राजवंशाचे राज्य इथं होतं. इथलं हवामान असं आहे की मुर्डेश्वर हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर आहे. या प्रदेशात दमट उष्ण आणि दमट हवामान असतं. उन्हाळा आणि सौम्य हिवाळा असलेले उष्णकटिबंधीय हवामान आहे. शहराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्याच्या महिन्यात किंवा नोव्हेंबर ते फेब्रुवारी, जेव्हा हवामान थंड असतं आणि आल्हाददायक असतं. तर आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की रामायण काळापासून असल्याचं मानलं जातं. पण जेव्हा लंकेचा राजा रावणानं अजिंक्यता प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली आणि जेव्हा भगवान शिव म्हणजे शंकर भगवान रावणाच्या समोर प्रसन्न झाले आणि त्याला हवे ते मागायला सांगितलं, म्हणजे वरदान मागायला सांगितलं, तेव्हा वरदान म्हणून रावणाने आत्मलिंग मागितलं, जो भगवान शिवचा आत्मा होता. भगवान शिवाने रावणाला आत्मलिंग दिले, पण लंकेला पोहोचेपर्यंत ते खाली ठेवू नको आणि खांद्यावर घेऊन जाऊ नको असे सांगितले. लिंगम रावणाच्या सामर्थ्याने पृथ्वीवर नाश होऊ शकतो हे जेव्हा इतर देवांना कळलं, तेव्हा ऋषी नारदांनी मदतीसाठी गणेशाकडे धाव घेतली. तेव्हा ब्राह्मण मुलाच्या वेशात गणपती रावणाकडे गेला. तेव्हाच भगवान विष्णूने सूर्याची किरणं कमी करण्यास सांगितले, जेणेकरून रावणाला अंधार होत आहे असे वाटले आणि म्हणून त्याला संध्याकाळची प्रार्थना आणि विधी करता यावे म्हणून त्याला लिंग खाली ठेवावे लागले. रावणाने ब्राह्मण मुलाला लिंग धरण्यास सांगितले आणि संध्याकाळचे विधी करताना ते जमिनीवर ठेवू नकोस असं पण सांगितलं. पण जेव्हा रावण परतला तेव्हा त्याला लिंग जमिनीवर ठेवलेले दिसले. त्यामुळे संतापलेल्या रावणाने आत्मलिंगाचा नाश करण्याचा प्रयत्न केला आणि शिवलिंगाचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकले गेले. लिंगाला झाकणारे कापड मुर्डेश्वर येथे पडले असे मानले जाते आणि असंही म्हटलं जातं, जेव्हा
हे लिंग जिथं ठेवलं गेलं तेव्हा ते लिंग उपटताना म्हणजे परत काढताना ते असं मुरगाळलं गेलं. त्यामुळं ते मुरडेश्वर, मुरुड म्हणजे मुरगाडणे, मुरगाळण्यामुळं असं मुरगाळल्यामुळं तो त्याचा मुरगाळलेला भाग जो जिथं पडला तिथं मुरडेश्वर ठिकाण निर्माण झालं असं मानलं जातं. हे ठिकाण आहे जिथे राणी चन्नभरदा देवीने 1609 ते 1640 मध्ये या देवीनं हे मंदिर बांधलं. या शहरात रामेश्वर मंदिर, भादुर काली मंदिर आणि शनी मंदिरासह अनेक प्राचीन मंदिरं आणि तीर्थक्षेत्र आहेत. ही मंदिरे आणि तीर्थ पर्यटकांना शहराच्या इतिहासाची आणि संस्कृतीची झलक देतात. ज्यावेळेस आपण याचं मत म्हणजे याचा आपल्याला इतिहास आपल्याला माहित आहे. ज्यांना कोणाला माहित नाही त्यांना मी सांगितलंय. आणि याचं आकर्षण असं आहे की मुर्डेश्वर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, कारण का ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच आहे, जे धार्मिक आणि संस्कृतीसाठी महत्त्वाचं ओळखलं जातं. या शहरात मुर्डेश्वर मंदिर आहेच आणि या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देतात, जे देवतेची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात. अरबी समुद्र आणि जवळच्या टेकड्यांचे विस्मयकारक दृश्यांसह हे शहर नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखलं जातं. जवळचे नेत्रांनी बेट हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे त्याच्या सुंदर कोरल रीफ आणि स्वच्छ पाण्यासाठी ओळखलं जातं. तर आणि इतर साजरे केले जाणारे उत्सव म्हणजे शिवरात्री आणि नवरात्री यासारख्या सणांमध्ये मुर्डेश्वर हे उपक्रमाचे केंद्र आहे. त्या दरम्यान शहर फुलांनी, दिव्यांनी आणि इतर सजावटींनी सजवलं जातं. या उत्सव दरम्यान संपूर्ण भारतातून आणि जगातील इतर भागातून भक्त देवीची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शहरात येतात. मुर्डेश्वर हे मंदिर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभव इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी भेट देणं आवश्यक आहे. त्याचा समृद्ध आणि इतिहासासह आश्चर्यकारक आणि नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व हे पर्यटकांना भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विविधतेची झलक देतं. तुम्ही शंकराचे निस्सिम भक्त असाल किंवा निसर्गप्रेमी असाल तर एकदा नक्कीच या मुर्डेश्वर देवस्थानला नक्की भेट द्या. आणि हे न चुकवण्यासारखं असं एक ठिकाण आहे जिथं आपल्याला आपलं मन उल्हासित होईल आणि खूप छान आपल्याला तिथे गेल्यानंतर रिझल्ट मिळतात. तर मुर्डेश्वरमध्ये गेल्यानंतर एक प्रकारचं काय म्हणतात त्याला उत्साह आहे तिथं आणि आपल्याला उत्साहात होतो. मंदिर सुद्धा खूप छान आहे, मंदिर मोठं आहे. मुर्डेश्वर मंदिरामध्ये त्याचं मंदिर खूप मोठ्या प्रमाणात बांधलेलं आहे आणि तिथली मूर्ती जी शिवमूर्ती आहे ती जगातली दुसरा नंबर म्हणून ओळखला जातो. मुर्डेश्वर हे भगवान शंकराचे नाव आहे. भगवान शंकराची जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती येथे आहे. तब्बल 123 फूट उंच असणारी ही मूर्ती अरबी समुद्रातून दुरूनही आपल्याला पाहता येते, लांबून सुद्धा पाहता येते. मंगळूर पासून सुमारे 165 किंवा 180 किलोमीटर अंतरावर
आणि समुद्राच्या काठावर असलेले हे नितांत सुंदर मंदिर आहे. भगवान शंकराच्या दर्शनाबरोबरच इथले नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी हजारो भाविक या मुर्डेश्वर मंदिराला भेट देतात. टेकडीवर असलेले मुर्डेश्वर मंदिर तिन्ही बाजूनी पाण्यानं वेढलेलं आहे. येथे भगवान शिवाचे आत्मलिंग आहे. या आत्मलिंग कसं निर्माण किंवा कसं तिथं आलं हे तुम्हाला गोष्ट आता मी सांगितली. आणि या मंदिरात परिसरातील राजगोपुरम हे जगातील सर्वोच्च गोपुरम मानलं जातं. त्याची उंची 249 फूट आहे. एक स्थानिक व्यावसायिकाने हे गोपुरम बांधले. कुतुब मिनारची उंची 237 फूट आहे. तर मुर्डेश्वर मंदिर परिसरातील गोपुराची उंची त्यापेक्षाही अधिक म्हणजे 249 फूट आहे. याशिवाय गोपुरांवरील नक्षीकामही बघण्यासारखे आहे. मुर्डेश्वर मंदिर परिसरातील भगवान शंकराची मूर्ती शिवमोग्गा येथील काशीनाथ या मूर्तिकारांनी घडवली. त्यांना स्थानिक मूर्तिकारांनी मदत केली. या कार्याला 2 वर्षे लागली. स्थानिक व्यापारी RN शेट्टी यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या भव्य मूर्तीसाठी 5 करोड रुपयांचा निधी लागला होता. आता हा परिसर नितांत सुंदर करण्यात आला आहे. मोठे बगीचे आहेत आणि विस्तृत समुद्रकिनारा, आकर्षक फुलझाडं यामुळे या भागात वर्षाचे 12ही महिने पर्यटकांची गर्दी असते. तर अशा या मुर्डेश्वराला तुम्ही नक्की भेट द्या. तर कसं वाटलं मुर्डेश्वर मंदिर? जर मुर्डेश्वर मंदिर आवडलं असेल तर नक्की एकदा मुर्डेश्वर मंदिराला भेट द्या आणि शंकराचं दर्शन घ्या. तर खूप छान असं हे मुर्डेश्वर मंदिर आहे. कर्नाटकमध्ये समुद्रकिनारी हे मंदिर स्थित आहे. तर कशी वाटली माहिती? जर माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुम्हाला पण हे ऐकताना असं वाटलं असेल की आपण पण मुर्डेश्वर इथं आहोत, तर इमॅजिन करू नका, नक्की जाऊन या. तर जर ही माहिती आणि मुर्डेश्वर मंदिर जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. आणि अशाच काही माहिती किंवा वेगवेगळ्या आपल्या ज्या भारतात किंवा आपल्या भारतातल्या मंदिरांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जावी हे जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच आणखी काही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया. वेगवेगळ्या प्रकारांच्या अशाच देवळांच्या माहित्या किंवा तुम्हाला माहीत असलेले सुद्धा त्याची माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवत जाईन. तर आपण पुढच्या भागामध्ये अशीच माहिती घेऊन भेटूया. तोपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.